बऱ्याच वेळेला ऍक्टर म्हणून तुम्हाला थांबणे, पेशंटली तुम्ही वाट बघणे आणि तुमची मनस्थिती ढळू न देणे ह्याच्याकडेच तुमचा मेजर कालावधी लागलेला असतो. मला एक फक्त नक्की वाटतं की आपण एकमेकांचं काम बघत नाही हल्ली. मला ती एक कंप्लेंट आहे, टेक के अंदर बाहेर चला जा. बाहेर चला जा म्हणजे कुठं जा? तू ना कॅमेराला सतत नको दाखव, तू जा बाहेर. नमस्कार, कॅचअपच्या नव्या कोऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपले पाहुणे आहेत लेखक, कवी, नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते आणि वकील सागर देशमुख. हॅलो 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 हॅलो. कसा आहेस? मस्त, छान, व्हेरी नाईस. तू आता प्रायोगिक नाटक करून, सिनेमे करून, सिरियल करून आता असं दिसतंय की नाटकामध्ये रमलायस. करेक्ट. तर नाटकांबद्दल बोलूया. आणि सध्या तुझं नाटक गाजतंय ठरता ठरता ठरेना. येस. तर ते ठरता ठरता ठरेना ही जी फ्रेज आहे ही तुझ्या आयुष्यात पण अनेक पद्धतीने ती सुसंगत आहे असं पण म्हणू. त्याबद्दल पण बोलू आपण. पण आधी नाटकापासून सुरुवात करूया. कसं चाललंय नाटक? छान चाललंय. म्हणजे आम्हाला करायला फारच धमाल येते आता. हळूहळू प्रेक्षक प्रतिसाद सुद्धा वाढतोय. त्याच्यामुळे जेव्हा ते भरलेलं असतं तेव्हा आपल्याला सुद्धा बघायला जरा बरं वाटतं. त्याच्यामुळे आणि मला वाटतं की पहिल्यापासून तुला पण माहिती की थोडंसं आपण आपल्या कामाच्या बाबतीत निवडक असल्यामुळे हे नाटक का निवडले तर ते कुठेतरी बॉडी शेमिंग बद्दल बोलतंय किंवा दिसण्यापेक्षा असणं किती महत्वाचं असतं याविषयी ते बोलतं. त्याच्यामुळे गमती जमती करत करत का होईना काहीतरी एका माणसाची एक हळवी बाजू किंवा ओली बाजू दाखवायचा एक प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्याच्यामुळे ते करायला फार मजा येते. आणि वनिताचं आपण काम हास्य जत्रेमध्ये बघतो, पण या नाटकामध्ये ती फारच वेगळ्या पद्धतीने लोकांच्या बरोबर सादर झाली आहे. त्यामुळे आमच्यातली केमिस्ट्री पण फार छान, म्हणजे आम्हाला दोघांना करायला खूप मजा येते. त्याच्यामुळे ते नॅचरली ती मजा समोरच्या माणसाला पण येते. असं होत आहे. आणि नाटकाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तू अनेक प्रायोगिक नाटकं जी आहेत त्यांनी सुरुवात तू केली होतीस. तर हे व्यावसायिक नाटकांच्या जगात तू कसा रमलायस? कसं वाटतंय हे जग तुला? हे बघ, मला काय वाटतं माहितीये का, सादरीकरणाच्या बाबतीत किंवा लिखाणाच्या बाबतीत आपण जेव्हा मासेस करता काही गोष्टी करतो त्यावेळेला ते प्रेक्षकाभिमुख करण्याची थोडीशी थोडा कल असतो. त्याच्याशी थोडंसं आपल्याला ऍडजस्ट व्हायला लागतं. आणि मी थोडासा ऍडजस्ट होण्याच्या ह्याच्यात आत्ता फेज मध्ये आहे, जो आधी थोडा मी कणखर होतो की मला प्रेक्षकांचा काही फरक पडत नाही किंवा मला आपण हे आपल्यासाठी करतो आहोत असं त्याच्यामध्ये क्लॅरिटी होती. कारण की मला नेहमी वाटतं की माझी जी काही प्रायोगिक नाटकं आहेत ती माझी लॅब होती. कुठे कुठे आपल्याला आपण ऍक्टर म्हणून सापडत जातो. असे माझे 3-4 नाटकांचं हे आहे की इकडे आपल्याला एक एक्स्ट्रा कुठेतरी माईल आपल्याला सापडली आहे, एक आपण पुढे आणखीन एक डिस्टन्स आपण गेलेलो आहोत, अशा पद्धतीचं आपल्याला सापडत जातं. तर आत्ताच्या ह्याच्यात कमर्शियल नाटकात मी बऱ्यापैकी रुळावलो आहे. आणि थोडंसं मी त्यांची बाजू सुद्धा समजून घ्यायचा आता कुठेतरी प्रयत्न अंगीकारतोय की काय हवंय नक्की. म्हणजे तो सर्च अजून माझ्या दृष्टीने काही संपलेला नाही आणि तो संपणार पण नाही. कारण की तो प्रश्न फारच अवघड आहे की ह्यांना नक्की काय आवडतंय नावाचा. ह्यांना म्हणजे प्रेक्षकांना काय आवडतंय हे काही कळत नसतं आपल्याला बरेचदा. त्यामुळे ते कुठेतरी म्हणजे सर्च तिथे चालू आहे. पण ऍट द सेम टाइम आपल्याला जे जमतंय किंवा आपण ज्या पद्धतीच्या डिसिप्लिन मधून आलोय ते डिसिप्लिन इकडे जर का आपण अप्लाय केलं तर एक गोळीबंद प्रयोग सादर करण्याचा जो आनंद आहे तो मला आता नक्कीच मिळतो. पण हे तू म्हणालास की क्लॅरिटी जी होती तुला किंवा तू कणखर होतास, ठाम होतास तुझ्या मतांवरती की प्रेक्षकाभिमुख प्रत्येक वेळेला व्हायलाच पाहिजे असं नाही. ते कुठून आलं होतं, कुणाकडून आलं होतं? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी आणि मोहित टाकळकर आम्ही आमची आसक्त नावाची संस्था आहे आणि त्याच्यातनं आम्ही इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये आम्ही नाटकाचे प्रयोग सादर केलेले आहेत. आता खऱ्या अर्थाने प्रयोग करण्याचं जे हे असतं ते क्रेडिट आम्ही आमच्या संस्थेला घेतो किंवा आम्ही ते करतो. ते कारण आपल्याकडे प्रायोगिकचं आणि व्यावसायिकचं डेफिनेशन फार ठरलेलं आहे. लोकांना असं वाटतं की प्रायोगिक नाटक म्हणजे गरिबीत करायचं नाटक अथवा कमी प्रॉपर्टीमध्ये करायचं नाटक अथवा न कळणारं नाटक. या 3च संज्ञांमध्ये ते कुठेतरी फिट केलेलं आहे. किंवा ज्याला प्रेक्षक वर्ग कमी असतो किंवा ज्याचे पैसे आपल्याला मिळत नाहीत अशी ही डेफिनेशन आहे. खरं प्रायोगिक नाटक तसं नाही. खऱ्या अर्थाने केलेला प्रयोग
आणि मी जे तुला म्हणतोय की प्रेक्षकांचा फरक पडत नाही असं नाही, कारण की कुठलंही नाटक त्याचं कम्प्लिशन किंवा पूर्णत्व त्याला लाभतं ते तुझं 4 लोक जर ते बघायला आले तरच. बरोबर. त्यामुळे नाहीतर मग नाटककाराने लिहून ते त्याच्या माळ्यावरती ठेवलं असतं नाटक, तसं होत नाही ते. पण प्रयोग कशा अर्थाने की आम्ही तुला उदाहरण म्हणून सांगतो की आम्ही मार्टिन क्रिम्प नावाचे एक लेखक आहेत युकेचे, तर त्यांचं एक नाटक आहे अटेम्प्ट्स ऑन हर लाईफ नावाचं, जे आमच्याकडे आम्ही करताना तिची 17 प्रकरणे नावाने केलं होतं. तर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने लेखकांनी जो प्रयोग केला होता तो असा की त्याची जी प्रोटॅगोनिस्ट, जिच्याबद्दल डिस्कशन चाललंय किंवा जिच्या आयुष्यावरती अटेम्प्ट करतायत लोक, ते प्रोटॅगोनिस्ट गायब होतं नाटकातनं. म्हणजे गायब म्हणजे ते नव्हतंच. त्याच्याविषयी लोक बोलतात आणि तिचं एक असं धुरकट चित्र तिच्या चारित्र्याचं प्रेक्षकांसमोर उभं राहतं. म्हणजे ते गर्ल नेक्स्ट डोर पासनं ते टेररिस्ट पर्यंत या पद्धतीने तिचा प्रवास होत जातो. तर हा खरोखरच प्रयोग केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुला गंमत सांगतो, डायलॉग्स पण जे लिहिले होते ते पात्र आणि त्याचा डायलॉग असं जनरली लेखक लिहितात नाटक लिहिताना. याच्यामध्ये फक्त कोलन होतं आणि वाक्य होतं. आणि दिग्दर्शक आणि नटांनी मिळून ठरवायचं होतं की तू कोण आहेस किंवा मी कोण आहे. तर तू इम्प्रोव्हाइज करताना वाटेल त्या एक्स्ट्रीम्स पर्यंत जाऊ शकतोस त्याच्यामध्ये. तर ती गंमत होती. तर प्रायोगिक म्हणजे माझ्या दृष्टीने उदाहरणार्थ हे आहे. बरोबर. आणि तसंच व्यावसायिक म्हणजे फक्त विनोदी नव्हे. हा, एक्झॅक्टली. म्हणजे जसं फक्त विनोदी किंवा 4 चौघी सारखं एक विषय गंभीर आशयाचं नाटक म्हणजे व्यावसायिक असं पण नाही मला असं वाटतं. तर तुझ्या प्रश्नाकडे वळायचं तर मला भान याचं आलं कारण की मला कुठेतरी आतून असं वाटत होतं की आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. इट्स नॉट ओनली की मला माझं चाललेलं आहे तर लोकांनी या, कुठेतरी मला गरज वाटत होती की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे का असं. तर त्याच्यामुळे तो बदल मला वाटतं काळागणिक होत गेलेला आहे की म्हणजे प्रेक्षकाभिमुख नाही पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा ते महत्वाचा फॅक्टर आहे हे कुठेतरी एका ट्रॅव्हल मधनं मला समजलं की नाही आपल्याला करणं. तू आता आसक्त बद्दल सांगितलंस आणि आसक्तचा तू संस्थापक सदस्य आहे. करेक्ट. त्यामुळे तू शून्यापासून सगळं बघितलंयस. एखादी नाट्यसंस्था उभी करणं, राईट. व्यावसायिक नाटक करत असताना नाट्यसंस्था ज्या प्रकारे व्यवसाय करतायत, बरोबर, ते त्याच्याकडे तू कसं बघतोयस आता? मला असं वाटतं की नाटक निवडीच्या बाबतीत पासूनच आपण सुरुवात करायला पाहिजे, कारण की तिथेच मुळात कंटेंटचा आपण जर विषय बघितला तर कुठेतरी मला असं वाटतं की तिथे आपण नवीन लिखाणाला तेवढं प्राधान्य देतोय का नाही हे थोडंसं बघायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मला महत्वाची काय वाटते की आपल्याकडे ओरड ही आहे की नाटककार नाहीयेत किंवा लेखक तेवढे नाहीयेत. तर गंमत काय माहितीये का तुला, मला असं वाटतं की त्यांना तेवढं पेमेंट वाईज आपण हे करतोय का, तर ते मी पेमेंटचं का पहिल्यांदा बोलतोय त्याचंही मी उदाहरण सांगतो. परदेशामध्ये त्या लोकांना मी नाटककार आहे किंवा आय एम अ प्ले राईट हे एक प्रोफेशन म्हणून मांडता येतं, कारण त्यांचे पब्लिकेशन्स म्हण किंवा त्यांचे जे ऑथर्सना जे मानधन मिळतं त्याच्यात ते हे करू शकतात, सर्व्हाइव्ह करू शकतात की मी नाटककार म्हणून सर्व्हाइव्ह होतोय. आपल्या देशामध्ये तसं नाहीये. मग ते मराठी, हिंदी, इंग्रजी कुठल्याही भाषांमध्ये तुम्ही घ्या, मी एक नाटककार आहे म्हणून मी या देशामध्ये सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. आणि मग जर का मी वेगळं काहीतरी करत असेल तर नॅचरली माझी प्रायोरिटी बदलते, कारण मला व्यवसाय म्हणून ह्याच्यातनं पैसे मिळवायचे आहेत आणि मी नाटक माझ्या आवडीनुसार करतो, त्यामुळे नॅचरली त्याची प्रायोरिटी एक स्टेप खाली येते. तर मला असं वाटतं की व्यावसायिक नाटक सुद्धा आता प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून काहीतरी समजा करू बघत असतील. नो डाऊट की आता चांगले दिवस आहेत आणि लोक नाटक बघायला येतात, परंतु त्याच्यामध्ये जर निवड करायची झाली तर अजूनही थोडंसं चॅलेंजिंग आपण स्क्रिप्ट घेऊ शकतो का, आपण अजूनही बॉक्सेट मधलीच नाटकं करतो आहोत. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा जर का 500 रुपये तिकीट असेल तर बॉक्सेट बघितलं नाही तर ते डिस्टर्ब होतात कुठेतरी की अरे यांनी सेटवरतीच काम नाही केलं. पण मग त्याचा कंटेंट काय आहे हे समजा बघितलं त्यांनी तरी सुद्धा काही गोष्टी सॉल्व्ह होतील का. तर मला असं वाटतं की दोन्हीकडनं म्हणजे प्रेक्षक आणि मेकर्स हे कुठेतरी आणखीन पुढे यायला पाहिजेत. असं एक एक पाऊल दोघांनी यांनी एक्सपेरिमेंट किंवा आपल्या नाटक निवडीच्या बाबतीत आणि प्रेक्षकांनी ऍक्सेप्टन्सच्या बाबतीत हे जर दोन्ही बाजूनी झालं तर आपली रंगभूमी अधिक श्रीमंत होणार आहे असं मला तरी वाटतं. बरोबर. आणि हे तू सांगत असताना तुझ्या पुण्याबद्दलच विचारायचं, कारण तू पुण्यातनं आलायस. तर त्या पुण्यामध्ये आता सध्या मी असं ऐकलंय की शनिवार रविवारी तरी एक्सपेरिमेंटल थिएटर फुल आता झाले. द बॉक्स पण आहे, बॉक्स आहे, बॉक्स 2 आहे, श्रीराम लागू रंग अवकाश आहे आणि सुदर्शन आहेच. तर तिकडे जितकी नाटकं लागतात ती फुल असतात. हो. हे पण एक चित्र
तुला दिसतंय. बरोबर आहेत ना, ते ऑब्व्हियसली आहे. आता त्याच्यामध्ये पर्णचं नवीन नाटक आलंय जे हिंदी इंग्लिश आहे, किंवा आलोक पण काम करतोय. म्हणजे ऍक्टिव्हिटी म्हणून भरपूरच चालू आहे मला वाटतं पुण्यामध्ये, आणि त्याला तसा प्रतिसाद पण आहे. आता घंटा घंटा नावाचं नाटक जे मोहितने आता केलं रिसेंटली, तर त्याच्यामध्ये ललित आणि मल्लिका हे दोघं जण ऍक्टर्स आहेत. तर ती कुठेतरी हिंदी इंग्लिश थिएटर करणारी आणि हा मराठीतला आहे, तर त्यांचा जो मेळ झालाय तो सुद्धा चांगला आहे. आणि त्याला बघण्यासाठी म्हणून ऑडियन्स आहे. आता तो चांद सारखं बालनाट्य आपल्याकडे होत आहे, त्यामुळे हे तसं चांगलं चित्र आता आहे. तू आता म्हणालास की आपल्याकडे नाटककार हे प्रोफेशन नाही होऊ शकत, तेच कारण आहे का की त्यामुळे तू अभिनयाकडे जास्त वळलास? कारण मला असं वाटतं की तुझं सुरुवातीचं जे काय स्वप्न म्हणा किंवा तुझी इच्छा म्हणा हीच होती की तुला लेखक व्हायचं होतं. नाही, खरं तर मी परफॉर्मर म्हणूनच जास्त मला असं वाटत होतं, पण हे लेखनाची काहीतरी मला असं किडा चावल्यासारखं झालं की आपण हे करून बघू बाबा. तर मी आतापर्यंत अडॅप्टेशन्स इंग्लिश टू मराठी बऱ्यापैकी नाटकांचे मी केलेले आहेत. मी एका लग्नाची तिसरी गोष्ट नावाची मालिका लिहिली आहे, ज्या वेळेला मी आयुष्यात तुला खरं सांगतो मी वेडा व्हायचा बाकी होतो. कारण त्याचं जे प्रेशर आहे, 24 तास उपलब्ध असणे नावाचीच गोष्ट ही फार चॅलेंजिंग आहे. तुम्ही तुमचा जो काही स्वतःचा जो मी टाइम म्हणतात, त्याही वेळेला तुम्हाला सतत तुमचं चक्र चालू असतं की अरे उद्या हा ऍक्टर नाहीये, किंवा आत्ता आलाय की हे 2 सीन लिहून दे. मी तुला खरं सांगतो, दिल्लीमध्ये माझा पिया बेहरुब्याचा प्रयोग होता. मी स्टेजवर जाण्याच्या अगोदर मोबाईल बंद करायचा म्हणून हे करत होतो, तेव्हा मला फोन आलेला आहे की आत्ता एक सीन लिहून दे. तर मी म्हणलं अरे मी कॉस्ट्युम्स घातलेत आणि मी आता जाणार आहे तिकडे, पण ती त्या माध्यमाची डिमांड आहे. आणि दुसरी गोष्ट त्यातनं म्हणजे तो थोडासा थँकलेस जॉब असतो बऱ्यापैकी, तर त्याच्यामुळे ते परत करण्याचं काही मला दजावलं नाही मी परत एकदा. पण मी कुठेतरी माझं मी लिखाण चालू ठेवतो, कारण की काय असतं की बऱ्याच वेळेला ऍक्टर म्हणून तुम्हाला थांबणे, पेशंटली तुम्ही वाट बघणे आणि तुमची मनस्थिती ढळू न देणे, ह्याच्याकडेच तुमचा मेजर कालावधी लागलेला असतो. कारण 2 प्रोजेक्टचा मधला जो टाइम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खायला उठतं तो वेळ, की म्हणजे मी तुला म्हणतो की माझी स्वप्न किंवा माझे अम्बिशन्स काय असे नाहीत की मला मुंबई सारख्या ठिकाणी घर पाहिजे, मला BMW मधनच मी प्रवास करणार वगैरे, असे माझे अम्बिशन्सच नाही आहेत. पण तरी सुद्धा तुझं जे ऑक्युपन्सी ऑफ माइंड आहे की एका प्रोजेक्टमध्ये तू कम्प्लिटली तुला स्वतःला ठेवलेलं आहेस, तो तिथनं बाहेर आल्यानंतर जी पोकळी निर्माण होते आणि जो पोटात खड्डा पडतो, त्याचा अजूनही काय कसं डील करायचं ते मला तरी, मी अजूनही त्याच्याशी म्हणजे कोपअप करायचा प्रयत्न करतोय. खरं तर तुझं खिशात पण खड्डा पडतो असं होत असेल? होतोच तो, म्हणजे ऍब्सोल्युटली होतो. म्हणजे पुढचं चिंता पण आपल्याला लागून राहते की हे काय, कसं आपण सर्व्हाइव्ह करायचं याच्यामध्ये. सो आजूबाजूची जी प्रगती होते त्याच्यानी पण खरं तर खूप त्रास व्हायला सुरुवात होते. म्हणजे आता तुला गंमत सांगायची तर ह्याचं नील सायमनचं एक नाटक आहे, 1975 साली त्यांनी लिहिलं होतं, द प्रिझनर ऑफ सेकंड ॲव्हेन्यू नावाचं. तर ते मी मराठीमध्ये आत्ता म्हणजे अडॅप्ट केलं. त्याचं नाव मी D1605 मधला करमरकर या नावाने केलेलं आहे. तर तो बिचारा जो करमरकर आहे तो रात्री 2:30 वाजता उठतो, कारण की त्याला ते सतत मेट्रोच्या खणकामाचेच आवाज येत आहेत. शेजारी त्यांच्या जे आहे ते लाऊड म्युझिकनी हैराण करतायत त्याला, आणि त्याची नोकरी सुद्धा त्याला जाईल का काय अशी भीती वाटत असताना त्याला अचानक डिप्रेशनच येतं. आणि दिस हॅज बीन टोल्ड इन अ व्हेरी ह्युमरस वे की हे म्हणजे, तर ते कुठेतरी अडॅप्टेशन्स पण आपण का करतो, कारण मला कुठेतरी मी प्लेस करत असतो की सगळीकडे खणलंय, सगळीकडे आवाज आहे, सगळीकडे धुराळ आहे, आणि मग त्याच्यामध्ये मी काय, आणि आपण फक्त मी स्वतः इतका लहान माणूस आहे की मला ह्याच्यावरती फक्त रिॲक्ट करणं जमू शकतं. तुम्ही बदल घडवायला, मी काही सोशल रिफॉर्मर नाहीये, समाज सुधारक नाहीये, पण कुठेतरी हरल्याची भावना, कुठेतरी हेल्पलेसनेस वाटतं. पण त्याचा योग्य चॅनलाइज करणं आपल्याला जमलं पाहिजे. तर माझं चॅनलायझेशन कदाचित नाटक अडॅप्ट करू किंवा कुठेतरी कामच करू, काहीतरी कविताच करू, असं काहीतरी चालतं. कवी म्हणून तुझी सुरुवातीलाच मी ओळख करून दिली, तर कवितांबद्दल आपण मी कवी अजिबात नाहीये. नाही म्हणजे मी तुला बघितलंय की जसं आता पु ल देशपांडेंची भूमिका तू केलीस भाई व्यक्ती की वल्लीमध्ये, तर काही असे शॉर्ट्स असायचे की ज्याच्यामध्ये पुलं काही लिहित बसले, असा एक सीन ला, आणि अर्थातच काही डायलॉग नाहीयेत आणि फक्त एवढे शॉर्ट्स घ्यायचे, तर त्यावेळेस तू कविता लिहिलेली आहेस की तुम्हाला काही शॉर्ट्स हवेत ना, ओके पुलं लिहित आहेत काहीतरी बसून, पण त्यावेळेतही तू कविता, मुक्त छंदातली कविता लिहिलेली आहेस त्याच्यामध्ये.
म्हणजे हे तुझं टॅलेंट आहे म्हणजे त्याच्यामध्ये. तू खरं सिरियसली बोलतो? मी सिरियसली बोलतोय. बरं, आपण कवितेबद्दल नंतर बोलूया. सध्या अजून एक दुसरं नाटक गाजतंय आणि त्याचं नाव आहे भूमिका. आणि जेव्हा मी ते नाटक पाहिलं तर तेव्हा त्याच्या टायटलमध्ये मला दिसलं की विशेष आभार सागर देशमुख. तर ते का तुला आभार दिले ते? ऍक्च्युली काय झालं होतं, क्षितिज पटवर्धन जो लेखक आहे त्या नाटकाचा, तो साधारण 3-4 वर्षांपूर्वी हे नाटक त्याच्या मनामध्ये होतं की मला लिहायचंय. तर त्यावेळेला मी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करत होतो आणि त्यांनी एक रिसर्च वजा फोन मला केला होता की तुला म्हणजे बाबासाहेब साकारताना आणि पडद्याच्या नंतर जेव्हा तू साधा म्हणजे कॉस्ट्युम्स मध्ये नसलेला जेव्हा असतोस त्यावेळेला तुझे अनुभव काय काय आहेत. मग अनुभव आपण ते पात्र साकारतानाचा म्हणून जो अनुभव होता तो त्यांनी मला विचारला. आता फॉर एक्झाम्पल त्यांनी विचारलं होतं की तुला तरी कोणी जातीवरनं किंवा धर्मावरनं किंवा ह्याच्यावरनं तर बोलल्याचं म्हणजे तुझ्याकडनं कधी ऐकिवात नाहीये, तर मग तू हे कसं केलंस किंवा तू काय विचार करून ते करत होतास. तर मी म्हटलं की हो, मला जातीवरनं किंवा ह्याच्यावरनं कधी कोणी बोलल्याचं किंवा रंगावरनं रूपावरनं बोलल्याचं मला तरी आठवत नाही. पण याचा अर्थ मला कोणी ह्युमिलेट केलेलं नाहीये असं नाहीये. दुसरी गोष्ट, वाचनामध्ये काय मिळालं मला, म्हणजे जसं आपण पुलं पण करताना आपण दोघं एकत्र खूप काम करत होतो की तेव्हा ते जसं गव्हर्नमेंटचं ते पुस्तक होतं बघ पब्लिकेशनचं, ज्याच्यात आपण फोटो सगळे काढत होतो त्यांचे, तर सेम पुस्तक ह्यांचं पण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण आहे. त्याच्यात सुद्धा अशी बऱ्यापैकी म्हणजे मी त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरचा अभ्यास करताना शेवटपर्यंत काय होत गेलं ह्याचा एक रेकॉर्ड माझ्याकडे होता. तू आता गंमत बघ, आपण ते करताना फेसबुक आणि सोशल मीडियावरती खूप याची पण चर्चा झाली की एवढे गोरे होते का ते. तर हे पण एक प्रकारचं नॉन एक्सेप्टन्सच आहे लोकांचा की वाय इज ही प्लेइंग अन आंबेडकर, अशा पद्धतीचा सूर पण सुरुवातीला लागला होता. आणि जो व्हॅलिड आहे, आणि मी अजिबात असं म्हणत नाही की, कारण की आपण सगळेजण खूप प्रिव्हिलेज आहोत आणि त्या सगळ्या ह्याला मी हे ठेवून म्हणतो की त्यांचं जे कंटेन्शन्स आहेत ते सगळे मला मान्यच आहेत आणि हे मी कुठल्याही भीतीतनं व्यक्त होत नाहीये, मला ऑलरेडी माहिती आहे. त्यावेळेला त्यांची भूमिका पण मला कुठेतरी कळत होती की हे का म्हणतात, कारण की खरंच ऑपॉर्च्युनिटीज तेवढ्या नाहीयेत तिकडे. काही एका स्पेसिफिक पद्धतीच्या लोकांपर्यंतच काही संधी पोचतात. तर हे मला तेव्हा व्हॅलिड वाटलं. दुसरी बाजू होती, ज्या वेळेला लोक मला त्या कॉस्ट्युम मध्ये बघून ज्या पद्धतीने रिॲक्ट करायची ते भयानक होतं. म्हणजे 2-3 वेळा तर मी स्वतः हादरून गेलो होतो. म्हणजे साताऱ्यावर मधला एक माणूस आला होता आणि मी शूट करत होतो आणि लोकांना कळायचं की ह्याला भेटायला आलेत म्हणजे एक साधारण तरी 40-45 मिनिटं आता शूटिंग थांबणार आहे. आणि तो माणूस त्याच्या कुटुंबासकट आला होता आणि तो मला बघून थरथर थरथर थर करत तो रडायलाच लागला. आणि एक साधारण 50-55 वर्षाचा माणूस तुझ्यासमोर असा धाय मोकलून रडतोय हे बघून मला कळे ना की ह्याला आपण कसं शांत करावं किंवा काय. तर मी त्यांना म्हटलं, साहेब मी ते नाहीये, मी फक्त ही भूमिका करतोय, मी फक्त एक निमित्त मात्र त्यांचे विचार कोणापर्यंत तरी पोहोचवायचा. दुसरी गोष्ट, तू आणि कॉस्ट्युम मध्ये होतास? मी कॉस्ट्युम मध्ये होतो त्यावेळेला असं. आणि दुसरी गोष्ट मला हे पण होती की मी काही पीएचडी केलेलं नाहीये, त्यामुळे लोक कधी कधी त्या अधिकारांनी पण माझ्याकडे बोलायचे, अरे एवढं तुला माहित नाही का त्यांनी केलंय, एवढं कसं तुला हे. त्यांचे हिस्टॉरिकल जे मेन हे होते एवढं सगळं मला म्हणजे शक्य नाहीये, कारण पीएचडी करतात रे लोक त्यांच्या सगळ्या थिसिसवर आणि याच्यावर. आणि मला ऍक्टर म्हणून जेवढं वेचायचंय तेवढं मी वाचनातनं, त्यांच्या इंटरव्ह्यूज मधनं, त्यांच्याबद्दल बोललेल्या आणि लिहिलेल्या ह्याच्यातनं मी आत्मसात करायचा प्रयत्न केला. तर ही सगळी माहिती सांगण्याचं कारण असं की हे सगळी माहिती मी क्षितिजला सांगत होतो काय. आणि कॅमेराच्या नंतर सुद्धा जेव्हा लोक तुम्हाला एका भयंकर समाज सुधारकच्या ह्याच्यातनच जजमेंटनी बघत असतात, त्यामुळे तुम्ही कसे नीट वागले पाहिजेत, तुम्ही कसे व्यसन नाही करायला पाहिजे, असं एक कुठलं तरी कंपल्शन ऍक्टरवरती मी अनुभवलेलं आहे की ते एका मॉरल चष्म्यातनं बघतात. त्यावेळेला ती जी लाईन असते ती अशी अस्पष्ट होत जाते की हा सागर देशमुख आहे हे विसरण्यात येतं. आता त्याला तुम्ही हे म्हणू शकता, हे खूप चांगलं पण आहे आणि एका अर्थी माझ्यावरती आलेलं एक कंपल्शन पण आहे, त्यामुळे त्याचं एक प्रेशर, नैतिक प्रेशर पण आपल्यावरती येत असतं.
ही सगळी माहिती मी त्याला दिली होती आणि त्यांनी त्याचं कुठेतरी हे केलं. मी अजून ते नाटक पाहिलेलं नाहीये, पण मला प्राजक्ता म्हणजे माझी बायको ज्या वेळेला ते नाटक बघितलं, किंवा धनंजय सरदेशपांडे म्हणून पुण्याचा माझा मित्र आहे, किंवा अनेक लोक आहेत, ते नाटक बघताना इंटरव्हल मध्ये लोकांनी मला फोन केले की अरे तुझी केवढी आठवण येते. कारण की त्यावेळेला परत चॅनलवरती ते होतं, ते टेलिव्हिजनवरती होतं, त्यामुळे ते काय सगळंच्या सगळं खरं आपल्याला व्यक्त होता येत नाही. कारण की आपल्याला माहिती आहे लोकांच्या सेंटिमेंट्स अत्यंत सध्या खूप सेन्सिटिव्ह आहेत. त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला थोडी मला हे व्हायचं तिकडे तगमग व्हायची की अरे असं कसं दाखवत आहे, किंवा वाचलेलं तर मी पण आहे, पण मग ते जे कॉर्पोरेट एक स्ट्रक्चर आहे त्याला तुम्हाला कुठेतरी सरेंडर व्हायला लागतं. पण मला असं वाटतं त्याच्यातला पॉझिटिव्ह मुद्दा मी कायम बघतो की नाही म्हटलं तरी 80-90% पर्यंत ऑथेंटिक आपण एक हे पोचवू शकलो त्यांच्यापर्यंत, ह्याचा मला अधिक आनंद आहे. तर त्याच्यामध्ये सारख्या वाईट गोष्टी बघणाऱ्यातला मी काही नाही. करेक्ट. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही तुझी लीड भूमिका असलेली पहिली सिरियल होती, पहिली टीव्ही सिरियल? हो, लीड असलेली खूप जास्त वेळ तुला शूटिंग करेक्ट. साधारण कोविडचा काळ संपला तरी सुद्धा शूट चालू होतं वगैरे, असं पहिल्यांदाच झालं. तिथे जुळवून घेताना पण त्रास होत होता का? म्हणजे भूमिका आहेच एक, त्याचं एक काय दडपण आहे बाबासाहेबांची भूमिका करणं, आणि दुसरं शेड्यूल सांभाळणं बेसिकली. भयंकर टीव्हीचं म्हणून आपण भयंकर होतं ते, भयंकर होतं. आणि कधी कधी द्वंद्व असं व्हायचं की आपण एक वाचलेलं असतं आणि त्याच्या विरोधात काहीतरी आपल्याला लिहून आलेलं असतं, मग त्याच्यामध्ये आपण कसं अडॅप्ट व्हायचं हे. म्हणजे मला अजूनही आठवतंय की आमचे दिग्दर्शक होते गणेश रासने म्हणून, तो आता माझा खूप चांगला मित्र आहे. मी त्यावेळेला विचारलं होतं की गांधीजींना जेव्हा आंबेडकर पहिल्यांदा भेटायला जातात आणि तो सीन आम्ही शूट करत होतो, तेव्हा आंबेडकरांच्या मनात काय चाललंय असं. तर तो फक्त हसला माझ्याकडे बघून. तर मी म्हणलं की अरे नाही हसू नकोस, तू मला सांग. कारण की त्यांचं जे झालं गांधी आंबेडकर वाद जो काही आहे त्याची ठिणगी पहिल्यापासूनच हे घेऊन जात आहेत. बरोबर. की ही इज गोइंग टू मीट अ नॅशनल लीडर, का पहिल्यांदा ते स्वच्छ मनाने एक इंटलेक्च्युअल चर्चा करायला म्हणून जात आहेत. आणि ही उत्तरं मला काही केलं मिळेना. त्याच्याने मी जाम फ्रस्ट्रेट झालो होतो की मला कळत नाहीये की काय ठेवू मी मनात आत्ता असं. आणि तू त्या स्कूलचा नाहीयेस ना, म्हणजे तू असं अभ्यास करून भूमिकेचा वगैरे तसा. म्हणजे हे बघ मी काही फार नम्रपणे तुला काही हे सांगणार नाही, पण जेवढं आपल्याला कळतं ना अमोल, आपण जेवढं वाचलेलं आहे तर त्याचा आधार घेऊन आपण काहीतरी गोष्टी करतो यार. पण मग एका पॉइंटला काय उरतं तुझ्या हातात, तर आपण आलेला सीन हा जेन्युइनली आणि त्यातलं खरं कितपत करू शकतोय इथपर्यंतच आपलं हे होतं. जसं भाईमध्ये पण आपण बघितलं की आपल्या हातात काय असतं ऍक्टर म्हणून, कारण कुठल्या तरी दिग्दर्शकाची विजन असते ती, त्याला तुला सरेंडर व्हावंच लागतं. नाहीतर माझी एक विजन आहे आणि दिग्दर्शकाची एक विजन आहे आणि चॅनलची आणखीन तिसरी विजन आहे, तर ते प्रोजेक्ट म्हणजे हेवायरच होणार. कुठेतरी तुला तुझं हे कर, कोणीतरी एकाने त्रास भोगायचा जर का ठरवलं तर तो मी भोगतो, तो अभिनेत्याने भोगावा. हा की आता आपण स्वीकारलंय ना तर आपण करूया ते असं. पण मग त्याच्यानंतर तू सलग काही मालिका केल्यास, म्हणजे चंद्रविलास केलं, सुख कळले, जी मला वाटतं थोडी हॉरर टाईपची होती चंद्रविलास, म्हणून तू केलीस. घाबरूया जरा लोकांना. ऍक्च्युली त्याच्यामध्ये मी भूत नव्हतो तरी पण तरी मला हॉरर जॉनर खूप आवडतो एक्सप्लोर करायला, त्याच्यामुळे मी करून बघितलं. पण त्याच्यामध्ये मुलीचं आणि बापाचं एक नातं होतं ज्याच्यामध्ये मला एक्सप्लोर करण्यासारख्या गोष्टी मला मिळाल्या, त्याच्यामुळे ती एक करून बघितली. सुख कळले नावाची मालिका आहे की ज्याच्यामध्ये स्पृहा होती माझ्या ऑपोजिट, आणि स्पृहा खूप चांगली ऍक्टर आहे. त्याच्यामुळे काही काही आपल्याला पॉइंट्स असतात की आपण हे का स्वीकारतो. एकतर पैशाची कमतरता असते, कोणीतरी तुला विचारतंय की हा रोल करशील का, ह्याचा आनंद असतो, त्याच्यामुळे तू काही गोष्टी स्वीकारतोस त्या वेळेला. आणि इट्स नॉट की प्रत्येक वेळेला प्रोजेक्ट वर्क होतोच असं नाहीये. काही गोष्टींनी जे ठरवलेलं असतं त्याच्यावरून तिरपाकडच काही काही होत जातं आणि मिसफायर गोष्टी होतात. तशा या 2 मालिका थोड्याशा माझ्या दृष्टीने मिसफायर झाल्या, पण ठीक आहे, ते शेवटी टीम वर्क आहे. म्हणजे हा आपण करूच शकत नाही किंवा असं. पण मग तू थांबलास मला वाटतं सिरियल करायचं. म्हणजे नंतर विचारणा पण नाही झाली आहे गोष्ट आहे, त्यामुळे थांबायचा किंवा मी स्वतः निर्णय घ्यायचा काही
नाही. पण तुला कुणाकडनं फोन आलेला आवडतो? म्हणजे सिरियल मधनं फोन, की सिनेमासाठी फोन आलाय, वेब सिरीज साठी फोन आलाय, का नाटकासाठी फोन आलाय? कुठून फोन आलेला आवडतो तुला? हे बघ, मी तुला सांगू का, आता मला मी एक किलिंग नावाची मालिका केली जी हॉटस्टार स्पेशल्स वरती आहे. आता ती जिओ हॉटस्टार वरती कधीतरी येईल. तर त्यांचा फोन आला होता आणि कॅरेक्टर खूप चांगलं होतं, तर मला आनंद झाला की आपण हे करूयात म्हणून. सिरियलला जर का डायरेक्टली चॅनलकडनं फोन आला तर मला खूप मजा येते की अरे आम्ही तुला याच्यासाठी कन्सिडर करतोय आणि ते महत्वाचं आहे. तर कुठल्याही नटाला महत्व मिळालं की त्याला भारीच वाटतं, त्यामुळे असं छान वाटतं. आणि नाटक हे मी करतोच, म्हणजे मला नाटक करायला खूपच आवडतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण टचमध्ये राहिलंच पाहिजे, प्रायोगिक असो किंवा व्यावसायिक असो, काहीतरी करायचा मी प्रयत्न करतो. आता फॉर एक्झाम्पल तुला सांगतो, किरकोळ गवरेच्या बाबतीत आपण चर्चा करत होतो की मला नाटक करायचंय आणि कमर्शियल ह्याच्यातनं आपल्याला कोणीच विचारत नाहीये, तर मग आता किती वेळ आपण आपल्या नशिबाला कोसत राहायचं किंवा आपण किती वेळ नुसतंच हातावर हात धरून गप्प बसायचं. तर समजा लिखाणाची एक आपल्याकडे एक समजा ऍडिशनल एक ऍसेट आहे, तर वाय नॉट क्रिएट रोल्स फॉर आवर सेल्फ. म्हणून मग मी ते हे केलं की चल नाही आहे ना कोणी आजूबाजूला, तर लेट्स डू इट. म्हणून मग मी तिघा चौघांचं नाटक, आता ते कितपत चाललं नाही चाललं त्याचा जो क्वालिटीचा जो विषय तो आपण वेगळा मी करून बघितलं की चल बघूयात, लेट्स ट्राय असं. आता गंमत बघ, त्याच्यात सुद्धा मी काही डिरेक्टर नाहीये, पण मी ते करून बघितलं कारण मला बघायचं होतं की काय होतंय आपलं. मग आता कदाचित मी करेन की नाही आपण नको करायला दिग्दर्शन. पण मी तेच विचारतो, डिरेक्टर नाहीये पण तरी तू करून बघितलंस, मग काय कळलं डिरेक्टर आहेस की नाही? नाहीये, ऍब्सोल्युटली नाहीये. नाही, मला कळलं ते. म्हणजे गंमत बघ, त्यांची दृष्टीच खूप वेगळी आहे. जसं लेखकाची एक्सक्लुझिव्ह दृष्टी असते ना, कानेटकरांची. आता मी सूर्याची पिल्ले बघितलं, तुला मी खरं सांगतो, त्यावेळेला कानेटकरांनी सुद्धा जे बांधेसूद पात्र आहेत, एक स्टोरी लाईन आहे. आत्ताच्या कमर्शियल नाटकांमध्ये जे मिसिंग आहे ते सगळं मला त्या नाटकात मिळत होतं. की बांधेसूद कथासूत्र आहे, कॅरेक्टरायझेशन आहे, त्याला सगळ्याला एक क्रेसेंडो आहे, सुरुवात मध्य शेवट आहे, एव्हरीथिंग. म्हणजे तू हे कर. त्यामुळे मला भयंकर आवडलं रे ते नाटक. म्हणजे आणि ते करतातही खूप छान. त्याच्यामुळे माझा पोर्शन तसं बऱ्यापैकी कम्प्लीट असतो कमर्शियल नाटकांचा आणि सिनेमांचा. पण तू काम करत नसशील तर तुला दिग्दर्शक करायला आवडेल, तू त्यात काम नाही करतेस. मग मी ट्राय करू शकतो. मग मी ट्राय करू शकतो. तिन्ही गोष्टी, म्हणजे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम करणं हे ट्रिमेंडस आहे. म्हणजे मला म्हणून सतीश आळेकरांना प्रणामच करावा असं वाटतं की त्यांना जमलं यार, ते म्हणजे कमालीचं जमलं. आणि असं आहे ते. पण तू म्हणालास की नाटकात तू सगळ्यात जास्त रमतोस. मला असं वाटतं नाटकात सुद्धा तू पिया बेहरूप्यामध्ये सगळ्यात जास्त रमला. हो, 12 वर्ष आम्ही केलं ते नाटक. आणि कुठे कुठे केलं? हो, म्हणजे जवळपास 13-14 देशांमध्ये आम्ही फिरलो ते नाटक घेऊन. अरे मी तुला त्यात पहिल्यांदा बघितलं. करेक्ट. पिया बेहरूप्याच्या 12 वर्षांमध्ये तुला आता ही केवढं सर्कल ऑफ लाईफ कसं असतं बघ. त्याच्यामध्ये गीतूचे वडील वारले, माझे वडील वारले, त्याच्यानंतर आमितोषला बाळ झालं, सौरभला बाळ झालं, म्हणजे ह्याच्यात लग्न सुद्धा झाली आणि लोकांना बाळ पण झाली. असं इतके, अतुल कुमारच्या आई गेल्या, तर अशा पद्धत म्हणजे इतके जन्म मृत्यूचं सायकल आम्ही त्या 12 वर्षांमध्ये बघितलं की इट इज ट्रिमेंडस. आणि स्पॅनिश लोकांसमोर सादर होतंय, पॅरिसमध्ये फ्रान्समध्ये फ्रेंच लोकांसमोर सादर होतंय, कोरियामध्ये सादर होतंय. म्हणजे काश्मीर ते जवळपास चेन्नई पर्यंत आम्ही भारतातल्या प्रत्येक मेजर शहरामध्ये ह्याचे प्रयोग केलेत. म्हणजे काय नाटकाची जादू होती माहित नाही रे. आणि पहिला प्रयोग लंडनमध्ये शेक्सपियर्स ग्लोबमध्ये आम्ही केला. 3 गॅलरीज अशा भरलेल्या शेक्सपियर्स ग्लोबमध्ये. म्हणजे ते स्वप्नवत होतं रे सगळं. पण ते का थांबलं? पण कारण आम्ही म्हातारे झालो. 12 वर्षांनंतर लोक म्हणले आता गुडघे दुखतायत वगैरे. आम्ही पृथ्वी थिएटरला 3 प्रयोग सलग केलेले आहेत, त्यामुळे सुद्धा. आणि थांबल्याचं कारण असं की सगळ्यांना कळलं की आता इट्स द टाइम टू मूव्ह ऑन. आता आपण नवीन काहीतरी करूयात असं. पण नवीन कधी येणार आम्ही त्याची वाट बघतोय. हो, आता अतुलला आम्ही वाट बघतोय की नवीन काहीतरी करूयात छान. पण हे जे हिंदीमध्ये जेव्हा तू काम करतोस, मग ते नाटक असेल किंवा सिनेमा असेल, खूप वेगळ्या प्रकारची कामं तुझ्याकडे येतात. म्हणजे रजत कपूरचं कडक असेल किंवा काम्या नायरचा लैला मंजू सारखा सिनेमा असेल. आता गंमत बघ, मला ते काम्या नायरचं तू नाव घेतलंस त्याच्यामुळे मी अजून एक मुक्ती कृष्ण नावाची एक डिरेक्टर आहे, जिची वाघ नावाची एक शॉर्ट फिल्म मी आता केली मध्यंतरी. आणि आता FTI चं डिप्लोमा एक फिल्म केली, क्षितिज देशमुख नावाचा रायटर डिरेक्टर आहे, तर त्याची एक फिल्म मी केली.
कधी कधी पिया बेरुपिया किंवा कडक किंवा या हंटर ह्या किंवा किलिंग मध्ये आता जे मी काम केले ते तिकडनं बहुतेक कुठे कुठे रेफरन्स जातो की याला हा बारा आहे आणि हा कॉपरेटिव्ह आहे, खूप वेळेवर वगैरे येतो, त्याच्यामुळे कदाचित त्या हिशोबाने बघतात लोक. आणि मला असं वाटतं की ही जी सगळी मंडळी आहेत जी वेगवेगळ्या ह्याच्यात काम करणारी आहेत ना, त्यांची प्रत्येकाची खासियत काय काय वेगवेगळी आहे. म्हणजे सगळ्यांची ब्रीफिंग करण्याची हे पण वेगळे. आता मुक्ती कृष्णकडे काम करत असताना ती म्हणजे तुझा उत्साह साधारण 80% खाली आहे. म्हणजे पण हे करेक्ट आहे. ढॅन एवढं जे आहे, तर तू एक तर पिया बेरुपियामध्ये काम करत नाहीयेस, हे विनोदी आपल्याला विनोदी करायचं नाही. त्याच्यामुळे खरं नॅचरल इन्स्टिंक्ट मध्ये मला विनोद खूप करायला आवडतो असं. तर खूपच जास्त तर ते पहिले खाली घेऊन या सगळं. तर ती ब्रीफिंग मला फार आवडते. किंवा आता गंमत बघा, मी चंद्रकांत कुलकर्णींबरोबर कुत्ते कमीने नावाचं नाटक केलं. विवेक बेळेचं स्क्रिप्ट होतं ते. तर चंद्रकांत कुलकर्णी असेल की हे वाक्य असं 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 ह्या पद्धतीने म्हणायचं, त्याचा एक रिदम आहे आणि ती त्याची स्कूल आहे म्हणजे चंदूदादाची. आणि रजत कपूरकडे काम करत असताना मला म्हटला की एका ह्याच्यात माझा आणि रणवीरच्या एका सीन मध्ये, ये क्या है तुम ऐसे देख के बोल रहे हो ऐसा, ये क्या है ये फोल्ड निकालो म्हणला. मग म्हणलं बरं, मग आता काय तू बोल ऐसा काट खा और टेक के अंदर बाहेर चला जा. बाहेर चला जा म्हणजे कुठं जा? तो म्हणलं कॅमेराला सतत नको दाखव, तू जा बाहेर, काही वाक्य बाहेर घे म्हणला. मग आपण कसं आज्ञाधारक होत ना, तर आम्ही विचारतो सर मी या वाक्याला बाहेर जाऊ का, हे करू का? ते म्हणलं ते नको मला विचारू, ते मला नाही माहिती, यू फिगर आउट युअर सेल्फ ॲज अन ऍक्टर. तुला आतून वाटेल तेव्हा, हा इन्स्टिंक्टिव्हली तुला जे पाहिजे ते कर. तर मला वाटलं की अरे खूप इंटरेस्टिंग पद्धत आहे. किंवा तो ग्रुप सीन असेल समजा, पार्टीतला सीन होता आमचा, तर तो म्हणला आता तुम्ही तुमच्या जागा घ्या. तर सगळेजण पटपट पटपट ते संगीत खुर्ची सारखे जाऊन बसले आणि मी आपला आता काय. तर तेव्हा मी ती चॅलेंज स्वीकारला की अच्छा सगळेजण आपापल्या एका ह्याच्यात बसले, मी मध्ये जाऊन बसलो आणि मग प्रत्येकाच्या शॉट मध्ये मी आहेच. त्याच्यामुळे मला ती गंमत वाटली की चल लेट्स टेक दिस चॅलेंज. त्याच्यामुळे पिया बेरुपिया करताना, अतुल बरोबर काम करताना ऍक्टर म्हणून मला इतकं काय काय मिळालं अमोल, की आत्ता सुद्धा ठरता ठरेनाच्या प्रयोगाच्या वेळेला जेव्हा ऑडियन्स थोडासा हे असतो अनरेस्ट म्हणजे आणि रेस्टलेस असतो, त्यावेळेला काय करायला पाहिजे ह्याची टेक्निक मला पिया बेरुपियामुळे फार चांगली कळली. किंवा आपण शेवटपर्यंत म्हणजे ते जे लोक नेहमी म्हणतात ते ह्याच्यानी नाही की शेवटपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे वगैरे, मी या कुठल्याही क्लासिकल ह्याच्यातनं बोलत नाहीये तुझ्याशी, पण मला असं वाटतं की स्टेजवरती काम करत असताना पाय रोवून आपण एका ठिकाणी जर पॉवरफुली उभे राहिलो ना, तरी सुद्धा बिशादे कोणाची तुझ्याकडे न बघण्याची, हे मला पिया बेरुपियानी खूप कमालीचं दिलेलं आहे. म्हणजे त्याच्या अगोदरच्या सगळ्या प्रायोगिक नाटकांच्या वेळेला F1105 आहे, मात्र रात्र आहे, किंवा मैं हूं यूसुफ और ये है मेरा भाई आहे, आत्ता चहेता रिसेंटली आम्ही केलं होतं ते आहे. या सगळ्या नाटकांनी, उणे पुरे शहर एक आहे, या सगळ्या नाटकांनी मी बनत गेलो. आणि पिया बेरुपियाच्या एक्सपोजरनी इंटरनॅशनल ऑडियन्सना आणि भारतीय ऑडियन्सना काय लागतंय त्याचं कुठेतरी मला माझं शिक्षणच झालं असं मला म्हणता येईल. कॅमेरा समोर काम करताना सुद्धा मी परवा गीतांजली कुलकर्णीशी बोलत असताना मला ते एक जाणवलं की ह्याची जेव्हा डिप्लोमा मी फिल्म करत होतो ना, मला खरंच सांगतो अमोल, मला नाटक केल्याचा खूप फायदा झाला रे. म्हणजे नॉट बिकॉज, कारण मला समोर कॅमेरा असो किंवा नसो आता मला काही फरकच नाही पडत. आधी थोडंसं असं हे असायचं की कॅमेरा आहे, वाक्य आपली कशी होत आहेत वगैरे. आता काय होतं माहितीये का, नाटक केल्यामुळे मी रिदमशी खेळतो, म्हणजे वाक्य म्हणण्याच्या पद्धतीत मी खूप फरक करतो. मग हा टेक मध्ये मला ते कळतं की या टेक मध्ये मी असं म्हणलंय, ह्याच्यामध्ये थ्रो अवे लाईन देऊन बघू तर काय होतंय असं. काही काही वेळेला ते वर्क होतं, काही काही वेळेला लगेच दिग्दर्शक म्हणते क्या करायला. नाही, आता सागरने बोलता बोलता जी नावं घेतली नाटकांची, त्यातली काही नाटकं ही युट्यूब वरती आसक्त कला मंचच्या चॅनलवरती आहेत, तर ती जरूर बघा तुम्ही, कारण नाटकं बघायला पाहिजे. आणि ती आता झालेली नाटकं आहेत, ती कुठे बघायला मिळणार, पण ती युट्यूबवर आहेत. मला वाटतं गारबो पण आहे, गारबो पण आहे, हो गारबो आहे, सगळीच आहेत आमची. तू आसक्त मधून मुंबईमध्ये यायला तुला उशीर झाला का जरा, म्हणजे ठरता ठरेना असं झालं? उशीर झाला रे, खूप उशीर. पण तो उशीर हा प्रायोगिक नाटकाच्या ओढीमुळे होता
की तू एकीकडे वकील पण झाला होतास, वकिली सोडून अभिनय करायचा की नाही या सगळ्या ह्याच्यात तू होतास. मला जवळपास वयाची 32 वर्ष लागली ठरवायला की आपल्याला आता वकिली सोडायची. अरे बाप. असं कारण की कुठेतरी मी ज्या कुटुंबातनं येतो तिथे सुद्धा सिक्युरिटी पहिली बघितली जाते. बघ असं जेव्हा कोणीतरी आपल्या आई वडील म्हणतात ना त्यावेळेला कुठेतरी भीतीचं एक बीज पेरलंच गेलेलं असतं तिथे की कसं होणार आपलं. तर त्याच्यामुळे ती हे होतं. हे बघ आता गंमत काय ना, मी इकडे आल्यानंतर सुद्धा आपण बाय चॉईस आलोय, पण इकडे आल्यानंतरच्या सुद्धा ज्या इन्सिक्युरिटीज आहेत किंवा इकडची जी फ्रस्ट्रेशन्स आहेत ती काही नाकारून चालत नाही. अरे त्यामुळे इथे आल्यावरती पण परत प्रश्न पडतोच की मी योग्य केलंय का नाही केलंय. कारण की आपली पर्सनल कंपल्शन्स आपण जशी वाढवत नेतो की लाईफस्टाईल अमुक एका प्रकारे पाहिजे, तर त्या हिशोबाने तुम्हाला कामं मिळतायत का किंवा हे नाहीच मिळत तर काय वगैरे असं तुला सतावत राहतच अरे सारखं. अर्थात त्याच्याबद्दल आता तसं बोलून फायदा नाही, त्यावेळेला यायला पाहिजे होतं, लवकर यायला पाहिजे होतं, आता ते बोलून फायदा नाही. आणखीन एक तुला सांगतो, आपला माणूस म्हणून कॉन्फिडन्स पण फार महत्वाचा असतो त्यावेळेला. आपण मला असं वाटत असतं की मी फारच अंडर कॉन्फिडंट आहे की काय, किंवा मी फार सेल्फ डाऊट मध्येच जगणारा होतो आधी. म्हणजे आता मी जगत नाही असं नाही, पण तो सेल्फ डाऊट कुठेतरी कमी झालाय आणि म्हणून मी इथपर्यंत आता येऊ शकलोय. कदाचित त्यावेळेला थोडी धाडस केलं असतं तर आणखीन कदाचित 4 ऑपॉर्च्युनिटीज जास्त मिळाल्या असत्या. पण त्यावेळेला तुझ्याबरोबर जी लोक होती, जे ऍक्टर्स आपण त्यांना म्हणूया, राधिका आपटे असेल किंवा आणखीन पुण्यातले सारंग साठे असेल, त्यांच्याबरोबर तुझं काय बोलणं व्हायचं याच्याबद्दल? कारण मला असं वाटतं ते तुझ्या आधी मुंबईत आले होते. ट्रान्झिशन फेज मध्ये ऍक्च्युली काय ना, राधिकाचं आणि माझं पण बऱ्यापैकी बोलणं व्हायचं. मला वाटतं की तिने कुठेतरी पहिल्यांदाच ठरवलं होतं की तिला तो सर्कल आता ब्रेक करावा असं वाटतं. त्याच्यामुळे पण तो तिने डिसिजन घेऊनच ती पलीकडे तिने ट्रॅव्हल केलेलं आहे. मी त्याच्यामध्ये करत राहिलो अजून, पण मला त्याचं रिग्रेट नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की ते जे तिथे जे शिक्षण झालंय त्याच्याने मला रिग्रेट व्हायला नाही होत. कारण कदाचित भाईमध्ये मी अशा एक पद्धतीचा परफॉर्मन्स करणं हे त्याची पूर्वतयारी कुठेतरी एवढ्या वर्षांची तिकडे होती असं. त्याच्यामुळे मी ते रिग्रेट नाही करत, कारण माझं शिक्षण ते होतं त्या काळात. पण गंमत अशी असते की कदाचित एक थोडं स्वतःला पुश जर का आपण केलं असतं ना त्या ह्याच्यात, तर कदाचित आणखीन आपल्याला 4 संधी मिळू शकल्या असता. एक्सपोजर वाईज आणखीन आपण पोचू शकलो असतो लोकांपर्यंत, हे पण वाटतं. पण हे तू खूप महत्वाचं सांगितलंस की पुलंसारखी व्यक्तिरेखा साकारताना जी मॅच्युरिटी पाहिजे ती कदाचित तुला त्या मधल्या काळात तिकडे जे आपण करत होतो ना सापडली असेल. तिथे तो अनुभव फार महत्वाचा होता रे. म्हणजे पिया बेरुप्याची 12 वर्ष आपण वेगवेगळ्या ऑडियन्सना फेस करताना काही गोष्टी तुला अंगीकारतोस तू. म्हणजे नाही म्हटलं तरी आपल्यातले इनहिबिशन्स कमीच होतात. बरोबर. त्याच्यामुळे भाई करताना सुद्धा मला ह्याची लाज नाही वाटली अमोल, की मला समजा माहिती नसेल एखाद्या गोष्टी, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करताना मला समजा कोणी विचारलं ह्याला साधं एवढं पण माहिती नाही, हो मला नाही माहितीये, तर मला त्याची लाज नाही वाटत. कारण की मी विचारतो, हो मला नाही माहिती समजा, हो हे खूप महत्वाचं होतं किंवा हे पण मी इग्नोर केलं असेल तर आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट, पण मला सांगाल का तुम्ही? मग ते सांगितल्यानंतर अच्छा ह्याचा आपण इम्प्लिमेंट काय करू शकतो. कारण आपली कला ही इम्प्लिमेंटेशनची कला आहे. करेक्ट. तुम्ही नुसतं थिओरिटिकल हे करून नाही होत की अरे भाईंनी ते हे केलं, किंवा किस्स्यांवर किस्से लोक सांगतात ना, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे तेव्हा असं केलं तसं. 1 मिनिट थांब, त्यांनी केलं हे मला मान्यच आहे आणि मी नतमस्तकच आहे. किंवा भाईंच्या फॉर दॅट मॅटर NCPA चालवलं त्यांनी, जाऊन तिकडे दूरदर्शन मध्ये आणि कलकत्त्यामध्ये जाऊन ते तिथे ठाण मांडून हे शिकले बंगाली. हो नो डाऊट. पण आता मला हा सीन करताना या इन्फॉर्मेशनचं काय मी करायचंय, हे ऍक्टर म्हणून मला जे शिकायचं होतं ते मी एवढी वर्ष तिथे मला वाटतं करत होतो. विच ऍक्च्युली मला असं वाटतं की मला हे 2 करताना तर फारच म्हणजे मदत झाली. मोठ्या व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या आणि कुठेतरी तुझा सुबोध भावे होतोय की काय असंही लोक म्हणायला लागले की पण लागोपाठ अशा मला तुला ऑफर्स आल्याच असतील नंतर. नाही फार नाही. मला कोणीतरी असं विनोदनी म्हटलं की तुला सुबोधची आली तर कर, हे सगळेच तुला करायला मिळतील. पण मी तुला म्हटलं होतं तुला देवेंद्र वर्माची बायोपिक झाली. खूप भारी खूप भारी. पण आता त्याच्या आधी तुझा वायझेड नावाचा सिनेमा आला होता, ज्यामध्ये तू मुख्य भूमिकेत होतास. सई तामणकर होती, पर्ण पेठे त्याच्यात होती, समीर विध्वंशी फिल्म क्षितिजने लिहिली होती, आणि असं वाटलं की नवा नायक जन्माला आला मराठीमध्ये. आणि त्यानंतर तू भाई केलास, पण त्यानंतर तू सहाय्यक भूमिकांमध्येच दिसलास सिनेमांमध्ये. ते का झालं असेल असं तुला वाटतं? कारण
का आपल्याकडे एक अशी चाकोरी आपण ठरवली आहे, चौकट ठरवली नायक मी नायक तुला म्हणून? एक सांगू का, मला असं वाटतं की प्रोड्युसर्स ना काहीतरी हे एक्स नाव असलेली व्यक्ती जर का तिकडे असेल तर त्यांना आत्मिक कुठेतरी एक सुरक्षितता वाटते. बर. कागदोपत्री ते चित्रपट काही चालल्याचं मला तरी आठवत नाहीये किंवा तसं प्रूव्ह झालेलं नाहीये. मला जितूनी फार हे मस्त कॉम्प्लिमेंट दिली होती वायझेड नंतर की ह्यांच्यासारखं फारुख शेख सारखं मला काहीतरी वाटतंय. तर मला ते इतकं आवडलं होतं की आयला हो रे. पण आता वायझेड नंतर मी अशा एज ब्रॅकेट मध्ये पडलो ना, मी नायक होऊ शकतो ना मी हे. तर मला साधारणपणे माझे आदर्श परेश रावल, अनुपम खेर, राजपाल यादव या कॅटेगरीमध्येच मी स्वतःला मोडतो. मी काय म्हणजे नायक कॅटेगरी मधला माणूस नाहीच आहे. तर मला असं वाटलं की वायझेड हे खरं तर माझ्याकरता लिहिली गेलेली फिल्म आहे का काय, असं मला वाटलं होतं. तर तशा पद्धतीच्या फिल्म्स अनफॉर्च्युनेटली आत्ताच्या काळात आपल्याकडे होत नाहीत. मराठी चित्रपटांमध्ये तर नाहीच नाही. आणि आता तुम्ही बघाल तर साऊथ मध्ये पुष्पा आणि ते KGF वगैरे या पिक्चर काय पद्धतीने चालतंय ते जाऊ दे, ते एकीकडे. पण मल्याळम म्हटलं तर तू तसा मामुट्टी सारखा आहेस, तू मामुट्टी सारखी करू शकतो, त्या वयाचे रोल तू करू शकतो. करेक्ट. तर तसं जर का कोणी लिहिलं नाही तर मग आता तिथंच जायची वेळ आलेली खरं तर. तिकीट काढून फहाद फाजिलला टफ द्यायला. परत तुला तर मल्याळी भाषा शिकायला लागेल तिकडे जाऊन वगैरे. अरे मी मध्ये ऍक्च्युली खूप वर्षांपूर्वी तेलुगू शिका असं एक पुस्तक उगाच घेतलं होतं आप्पा बळवंत चौकात जाऊन. म्हणजे मी खूप बेसिक असं हे चहा बेको वगैरे, बेको म्हणजे कन्नड झालं पण तरी नीर बेको. तू असे जे वायझेड उद्योग केलेस त्याच्याबद्दलच बोलूया आपण. तेच तू सांग. कोर्टामध्ये एक बोकड आलं होतं. अरे स्मॉल कॉसेस कोर्टाच्या इकडे एक बोकड होतं, बोकड. तर तिथे वरती लोकांना जायला भयंकर भीती वाटत होती कारण ते असं ऑन होतं ते. मी म्हटलं कुठल्या तरी वकिलांनी जाम फसवलं या क्लायंटला. त्याच्यावरती लोक इतकी फुटली की काय चाललंय. वकिलाने शब्दशः बकरा बनवला. बोकड कापला. ज्ञानप्रबोधिनी शाळेपाशी मी उभा होतो आणि एक मुलगा आला माझा मित्र. काय मग कशी चालली प्रॅक्टिस? तुम्ही म्हणलं सुदर्शनला मस्त. तो अरे वकिली कशी चालली म्हणलं अच्छा ते होय. इतकं माझं लक्ष त्या प्रॅक्टिस करायला घुसला होतास. म्हणजे तुझं जे वाचन अफाट आहे त्याच्यातनं घेतलेले किस्से नाही. काय वाचन चाललंय सध्या? अरे फार इंटरेस्टिंग. मला ऍक्च्युली मगाशी आपण बोलत असताना म्हटलं की डॉक्टर लागूंचा एक इंटरव्ह्यू मला बघायला मिळाला. ती DD सह्याद्रीची एक क्लिप मला युट्यूब वरती बघायला मिळाली. आणि मग त्याच्यामध्ये बरेच रेफरन्सेस डॉक्टर दाभोळकरांविषयी आणि नरहर कुरुंदकरांविषयी आणि साळुंक्यांविषयी असे खूप उल्लेख मला त्याच्यामध्ये दिसले. तर गेले काही दिवस मी एक्सटेन्सिव्हली दाभोळकरांचे साहित्य वाचतोय किंवा त्यांचे इंटरव्ह्यूज बघतोय. साळुंक्यांचं पण मी बऱ्यापैकी इंटरव्ह्यूज बघतोय आणि हे. आणि मग कविता वगैरे मला जनरल माझे वसंत आबाजी डहाके हे दैवत आहेत कवितांमधले. तर मला ते सध्या का दैवत येते? त्यातल्या रचनेमुळे, त्यांच्या पद्धतीमुळे मला ऍक्च्युली शांताबाई शेळके पण खूप आवडतात. पण मला जनरली जे याच्या काय म्हणतो आपण त्याला यमक जुळवलेल्या ज्या कविता असतात त्यांच्याशी फार माझी मैत्री झालेली नाहीये. छंदातलं तुला? हा. तर मग वसंत आबाजी ढाक्यांच्या पोएट्रीमध्ये जे इमेजेस आहेत ते मला भयंकर अशा कॉल करतात की अरे क्या बात आहे. किंवा सदानंद रेग्यांच्या वेड्या कविता म्हणून आहेत की म्हणजे जगच उलट पालट आणि सर्रियल ह्याच्यात ते आपल्याला नेतात. ते मला फार आवडतं बघायला. ढसाळांच्या पण तुला आवडतील मग तशा? केवढ्या त्या करेक्ट दीर्घ कविता पण आहेत, मुक्त छंदातल्या पण आहेत त्याच्यामध्ये. तुझी कुठली पण ह्याच्यातली मला तुझी स्टाईल काय कवितांची? साधारण तीच मी आता म्हणजे एक वाचायला आणलंय इकडे. तर ही वसंत आबाजी ढाक्यांची कविता आहे वास्तव नावाची. चित्रलिपी नावाचा त्यांचा कविता संग्रह आहे. तर हे बघ ह्याच्यात ते काय म्हणतात, त्यांचं वास्तव काय आहे. समोर अकराळ विकराळ राक्षस आणि मागे खोल खोल समुद्र. आता काय करायचं म्हणून विचार करत उभा राहिलो. तर ज्या वाळूवरती मी उभा होतो तीही पायांखालनं सरकत चाललेली.
वरून एखादा पक्षी येऊन अलगद उचलून नेईल आपल्या पंजात म्हणून पाहिलं तर घारी आणि गिधाडं घिरट्या घालत असलेली, म्हणजे काही सुटका नाहीच. मग आतच उतरलो आणि घुशीसारखं बीळ करत आत आत जात राहिलो, जावेल तितकं. आजकाल मी बाहेर येतच नाही, जमिनीच्या आतच घर करून बसून राहतो. तिथं मला सुरक्षित आणि स्वतंत्र वाटतं हे खरंच. जमिनीखाली असं पुरून घेण्याचं वास्तव म्हटलं तर मी स्वीकारलेलं आहे. आता इथंच एक प्रजासत्ताक स्थापावं आणि विचारांच्या स्वातंत्र्यावर भाषण लिहावं असा विचार चाललेला आहेच. क्या बात. वा. सो मला असं वाटतं की आपण कुठेच काही बोलू न शकण्याची एक जी हे तयार झालेली आहे. मी जसं म्हटलं तुला की आपण कुठल्याही आपल्या आयुष्यात जे हिरोज आहेत, जे सुपर हिरोज आहेत, मला वाटतं जे समाज सुधारक आहेत किंवा कोणीही असेल, आपण त्यांच्याविषयी अॅनालिटिकल बोलूच शकत नाही. माझं हरिनरक्यांशी खूप जास्त सख्य होतं आणि मैत्री होती. आय रिअली मिस दॅट पर्सन. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत असताना त्यांनी खूप मला असं मैत्रीच्या लेवलला सोशल रिफॉर्मर्सनी काय केलं आणि त्यांचा खूप जास्त चांगला अभ्यास होता. तर त्यांनी मला हे सांगितलं होतं की आपण अॅनालिटिकल होऊ शकत नाही, कारण लोक तुम्हाला जिवंतच सोडत नाहीत. मग असं झालंय ते. तर मला वाटतं की हे ढाक्यांचं हे वास्तव कदाचित खरंच आहे. दुसरं तिथे जाऊन मी माझं खड्ड्यात कुठेतरी प्रजासत्ताक ओपन करतो माझं. ठीक आहे. जाता जाता एक महत्वाचा प्रश्न तुला विचारायचा आहे, तो जाहिरातींच्या तुझ्या करिअर बद्दल. राईट. आणि तो खूप इंटरेस्टिंग विषय आहे. आणि मी कुणाल विजयकरची जेव्हा मुलाखत घेतली होती तर तेव्हा तो बोलताना असं म्हणाला की अरे आमचा एक जमाना होता, पण आता काय क्रिकेट स्टार आणि हे सेलिब्रिटी ऍक्टर्स हेच असतात सगळ्या जाहिरातींमध्ये, त्यामुळे आमचं काम कमी झालेलं आहे. राईट. तुझा पण असाच अनुभव आला का? कारण एकेकाळी असं होतं की तू अनेक जाहिरातींमध्ये होतो आणि अचानकपणे काय झालं माहिती का, कोविड नंतर आणि आता आपल्या मार्केटची जी कंडिशन आहे की कामच नाही अरे अमोल, म्हणजे देर इज नो वर्क. आणि जे येतात ना त्याच्यात आपण ज्या बजेट्समध्ये आता हँडल करतोय त्याच्या खूपच कमी आता पैसे देऊ लागलेले आहेत. आणि गंमत अशी की चांगलं टॅलेंट कमी पैशामध्ये उपलब्ध आहे आता. आणि त्याच्यामुळे माझ्या मनाची अशी चलबिचल होते की अरे मागे आपण एवढ्या पैशांमध्ये करत होतो, आता इतकं खाली कसं यायचं. पण आता गंमत बघ, काही वेळेला आपण निर्णय घेऊन टाकतो की हा प्रॉडक्ट आहे ना आत्ता आणि मिळतात पैसे तर आपण करून घेऊयात. पण हे विजयकरांचं बरोबरच आहे, हे खूप कमी झालंय. म्हणजे मार्केटच आता फार डेंजरस अवस्थेमध्ये आहे असं मला वाटतं. पण जेव्हा तू करत होतास तेव्हा मजा होती. तेव्हा मजा होती. अरे आणि तुला गंमत माहिती का, तो ऍड ही साधारण 30 सेकंदाची, 25 सेकंदाची, 40 सेकंदाची असते. त्याच्यामुळे तुला ती मुवमेंट द्यावी लागते. त्या ऍक्टर म्हणून ते मला भयंकर चॅलेंजिंग वाटायचं की ते फक्त विनोदी असं नाही, कधी कधी इमोशनल पण आहे, पण ते त्या क्षणी यू डोंट हॅव टाइम टू प्रोसेस. आणि प्रेक्षकांना 40 सेकंदात कुठली प्रोसेस दाखवतोस तू? प्रॉडक्ट पण दिसणार आहे, त्यात तुझी रिॲक्शन पण दिसणार आहे, असं एखादा डायलॉग पण येणार त्याच्यामध्ये. म्हणजे ते म्हणायचे की ही लाईन म्हणल्यानंतर तुझं प्रॉडक्ट इकडे या मार्कवर आण आणि तिथे हसायचंय तुला. तर तिकडे तयारी आपली लागते मग अशा वेळेला की अरे ते करायचंय. पण खरंच आहे, खूप मजा येते जाहिरातींमध्ये, मजा येते. पण आता आजकाल जरा अवघड झालंय ते. अवघड झालंय. आणि मला असं वाटतं की दमवणारी पण प्रोसेस आहे की प्रत्येक वेळेला OTT असू देत किंवा नाटक एकच आहे ज्याच्यामध्ये मला असं मोकळा श्वास घेऊन रंगमंचावरती वावरायला मजा येते. बाकी एव्हरी टाइम यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. म्हणजे प्रत्येक वेळेला ऑडिशन द्यायला लागतात. म्हणजे असं नाही होत की जनरली यांनी हंटर केलाय किंवा यांनी अजून कडक केलाय. आता ते आता प्लॅटफॉर्म्सचं पण एवढं येणार आहे, कुठे माझे एक हॉटस्टारवरती मालिका आहे. अरे हा हो का, अच्छा मी नाही पाहिली. माझं सोनी झी5 वरती पण आहे, झी5 माहेरी आहे असं. तर माहिती पण नाही रे, कारण की तो जो ब्लास्ट झालाय ना, आणि टॅलेंट पण खूप आहे आता आणि ते चांगलंच आहे. तुला मी एक सांगतो, माझा तो क्षितिज देशमुख नावाचा आता मित्र झालाय ज्याची FTI ची डिप्लोमा फिल्म मी केली. त्यांच्याकडे विक्रमादित्य मोटवाने गेले होते हे करायला. ते म्हणले की इकडे टेक्निकल डिपार्टमेंट मधले कोण आहेत, म्हणजे साऊंडला कोण आहे, एडिटिंगला कोण आहे, तर तुम्ही मुंबईला चला, तुम्हाला काम मिळेल बऱ्यापैकी. स्वतःला लेखक, दिग्दर्शक आणि नट म्हणवणारे कोण आहेत, तर मेजर लोकांनी हातवर गेले. तुम्ही तुमच्या घरी जा. कारण तुम्हाला जर असं वाटत असेल की मी माझं वेगळं स्थान निर्माण करतो तिकडे जाऊन, तर असे वेगळं स्थान निर्माण करणारे
केलेले आणि करणाऱ्यांची संख्या ऑलरेडी खूप आहे. बापरे. आणि ते म्हणले मी हे पेसिमिस्टिक बोलत नाहीये, मी ही फॅक्ट म्हणतोय. आणि त्याच्यात सुद्धा जर आपल्याला वाटत असेल की नाही मला ह्याच्यातच करिअर करायचं तर काय, युअर वेलकम, या मग. पण ते ह्या स्टेजला ऐकून तुला काय वाटलं म्हणजे जेव्हा, आणि मोटवाने सारखा दिग्दर्शक? मला असं वाटतं की हे बघ, मला काय वाटतं माहितीये का, मी आता भीतीच्या पलीकडे गेलो आता. आणि दुसरी गोष्ट काय ना, मी काही वकिली परत करणार नाहीये, त्यामुळे जे करायचे ते ह्याच्यातच करायचं आता. तर जोपर्यंत आपल्याला हे करतात म्हणजे जोपर्यंत आपल्यात एक ताकद आहे काहीतरी ऑफर करायची, तोपर्यंत त्या एका आशेवरती टिकून आहे सगळं. तर मला असं वाटतं की आपण पॉझिटिव्हली बघू की बरी कामं मिळतील अजून. आपण जर का बरं काहीतरी ऑफर करण्यासारखं आपल्याकडे असेल तर मिळेल. बरोबर. मला एक फक्त नक्की वाटतं की आपण एकमेकांचं काम बघत नाही हल्ली. मला ती एक कंप्लेंट आहे की माझा बऱ्यापैकी मी लोकांची नाटकं वगैरे बघतो, पण मला असं वाटतं की मी इतक्या फिल्म इंडस्ट्री मधल्या आणि या लोकांना मी ओळखतो आणि तेही मला ओळखतात. मी त्यांचा काही मित्र नाहीये, पण मला अशी हे आहे की ते नाहीयेत बघायला यार. म्हणजे मला असं वाटतं की हेच आपल्या घरातलीच लोक जर का बघायला नाही आली तर मग मी बाहेरच्यांकडनं काय अपेक्षा करणार. खूप जास्त बघायला आहे त्याच्यामुळे पण असेल की काय बघायचं काय असेल ना. अगदीच किंवा आपण कोणाच्या खिसगंटीत पण नसू रे तेव्हा. कारण मला असं वाटतं की लोकांचे पण आपले आपले प्रॉब्लेम्स असतातच. त्यामुळे मी ते पण जज करू शकत नाही. पण फक्त मला वाटतं की यांनी यावं आणि बघावं काम. मी म्हणत नाही अप्रिशिएट करावं, बरोबर, पण निदान बघितलं तर मजा येईल असं वाटतं. तू वकिली सोडली असलीस तरी तू अभिनयाची वकिली खूप चांगली करतोयस आणि ते तू लावून धरलेस. किती तारीख पे तारीख येऊ दे. करेक्ट लावून धरलेलं आहे. आणि तू किती ऑडिशन्स जरी द्याव्या लागल्या तरी त्याच्यात पण तुला काही म्हणजे काय म्हणतात त्याला, थकत नाहीस तू त्याच्यात? थकत नाही. मला खरं तर कमीपणाही वाटत नाही आपल्याला. फक्त ते कधी कधी मानसिक ताण हे होतो. कारण की एक ऑडिशन पाठवल्यानंतर ना तुम्ही स्वतःला इन्व्हेस्ट पण करता त्याच्यामध्ये. आपल्याला असं स्वप्न दिसायला लागतं की कदाचित हे जर हो झालं तर मला मजा येईल काम करायला पहिलं, मग त्याच्यातनं एवढे पैसे मिळतील आणि मग त्याच्यातनं मी हे माझं थोडं सिक्युअर करून घेईन. मग आपल्याला हे पण असतं की ह्या नटाबरोबर मला करायचं असेल तर कसा आपला रॅपो होईल असं. नॉट इन द सेन्स ऑफ नेटवर्किंग. ते मला जमलं असतं तर मग मला असं वाटतं की आपण थोडेसे आणखीन 4 संधी एक्स्ट्रा मिळाल्या असत्या. ते जमत नाही म्हणून मला कदाचित. पण मराठीतही जमत नाही तुला? मराठीत तर नाहीच विचारत, ऍब्सोल्युटली नाही. मराठीतही नेटवर्किंग नाही जमत तुला असं म्हणायचं नाही. आता मराठीची इंडस्ट्रीज मुळे एवढीशी आहे तर त्याच्यामध्ये काय नेटवर्किंग करणार. सगळ्यांनाच माहिती असतं कोण कुठे काम करतंय. पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपला एक कडवटपणा ठेवण्यापेक्षा मला असं वाटतं की एकमेकांचं, म्हणून मी म्हणलं तुला की काम जर बघितलं तरी खूप आहे. म्हणजे मला हे नका सांगू की तुम्ही मला घ्या चित्रपटामध्ये, असं माझं म्हणणंच नाहीये. पण तुम्हाला माहिती असू दे की मी काय करतोय हे म्हणण्याचं जरी. आणि दॅट इज द पॉइंट वर आपण एकमेकांना भेटू शकतो. बरोबर. मी हे नाही म्हणत तुला की माझी स्तुती करते बघून. हल्ली तुला मी एक सांगतो, मला तुझी एखादी कलाकृती आवडली नाही तर मी अगोदर खूपच कडवटपणाने लिहायचो फेसबुकवर म्हण किंवा ह्याच्यावर की हे किती घाण आहे, हे किती वाईट आहे असं. मला असं वाटतं की मी थोडं तिथे टपला आणि झापडा खाल्ल्यानंतर मी हे शिकलोय की देर इज अ वे टू टेल. मला असं वाटतं की तू सौम्य पद्धतीने पण तुझं डिससॅटिस्फॅक्शन व्यक्तच करू शकतो की हा मला नाही आवडलं, पण त्यातले आवडलेले मुद्दे पहिले बोल, मग त्याच्यानंतर काय नाही आवडलं ते बोल. असं एक त्याला एक पद्धत आहे. आधी मी असं परखडपणे काहीतरी मत मांडायचो, मग त्याच्यामुळे झालं काय की लोक दुखावली जातात की अरे ह्याला काहीच आवडत नाही, हा शहाणा समजतो का काय स्वतःला. असं एक वेगळं काहीतरी मत आपल्याविषयी तयार होतं उगाच. तू फेसबुकवर पण नाहीस आता? मी फेसबुकवर नाहीये. इंस्टाग्रामवर मला असं वाटतं तू फक्त मी माकडांचे रील्स मी माकडांचे रील्स खूप टाकतो. मला ते विनोदी काहीतरी करायचं असेल ते इंस्टाग्राम, आणि जे प्रोजेक्ट करतोय त्याची जाहिरात, बस दॅट्स इट. ओके. सोशल मीडिया. कारण की ते त्याच्यापेक्षा मी तुला खरं सांगतो माझा रीच पण नाहीये आणि मला ते इंटरेस्ट पण करत नाही. म्हणजे मला सारखं आता दररोज उठून आपले फोटो टाका वगैरे हे मला झोन नाही येतो माझा. त्याच्यामुळे मला बरेच लोक म्हणतात की तू जर ऍक्टिव्ह राहिलास तर कदाचित तुला हे मिळेल. पण गंमत अशी मला वाटते की फॉलोअर्स मला पहिल्यापासूनच नाहीये. मग आपल्याकडे काय तर ऍक्टिंग माझ्याकडे आहे बाबा. तर आणि जो माणूस माझ्याकडे येतो ना तो ऍक्टिंग साठीच येतो, तो स्टारडम साठी आणि ह्याच्यासाठी येतच नाही. तर मला त्यांना माहिती असतं की इसको क्यों ले रहे आपण, क्योंकि अपने को ये सीन ऐसा करना है, असं काहीतरी ते वाटतं त्यांना. म्हणून मी येतो. मजा आली. थँक्यू सो मच. अरे मजा आली. थांब, तुला बी बिरबल यांच्याकडून एक छोटीशी भेट द्यायची आहे. याच्यामध्ये डायरी आहे
तू त्या डायरीत आता कविता लिही बापरे, आणि पोस्टकार्ड बघ कुठली आहेत ती. पुण्याची आहेत. उघडू का काय? हो उघड की. तर असेच बी बिरबलचे काही प्रोडक्ट्स आहेत जे तुम्ही Amazon वरून सुद्धा मागवू शकता. हो. ती लिंक मी तुम्हाला बघा. डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तर मजा आली. एक काय म्हणतात त्याला काव्य वाचनही झालं आणि तो मनापासून त्याने सगळं त्याच्या अभिनयाच्या प्रोसेस बद्दल सुद्धा सांगितलं. दिग्दर्शक तो कसा नाही हे सुद्धा त्याने सांगितलं म्हणजे प्रामाणिकपणे. कबूल हे केलं मला मी. महत्वाचं वाटलं खूप. तुम्हाला किती मजा आली तुम्ही नक्की सांगा. थँक्यू. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूयात पुढचे आपले पाहुणे कोण असतील ते. भेटूयात पुढच्या आठवड्यात. थँक्यू. बाय बाय. बाय बाय बाय.